रोज 30-30 गवारीची भाजी खाऊन कंटाळा आलाय. तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट आणि अतिशय चवदार अशी गवारीची भाजी. ही रेसिपी नेहमीपेक्षा वेगळी आहे कारण आपण यात एक खास साहित्य वापरणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅसवर कुकर ठेवूया आणि त्यात 2 चमचे तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मग त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं. मोहरी छान तडतडू द्या म्हणजे भाजीला चव छान येते. आता यात कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा तेलात छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की त्यात एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया. आता यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आणि सोबतीला आले लसूण पेस्ट घालूया. हे वाटण तेलात थोडं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो. आता आपले रोजचे घरगुती मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता यात चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि ही स्वच्छ धुवून लांबट कापलेली गवार कुकरमध्ये सोडूया. गवार मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्या. आता यात घालूया 1 चमचा गरम मसाला, 1 चमचे धने पावडर. भाजीची चव अजून वाढवण्यासाठी यात घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि यात घालूया थोडे स्वीट कॉर्नचे दाणे. स्वीट कॉर्नमुळे भाजीची चव मस्त लागते. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सगळं साहित्य एकदा छान असं हलवून घेऊया. सगळं छान मिक्स झाल्यावर यात अगदी थोडं पाणी घालायचंय. आता कुकरचं झाकण लावूया. इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. कुकरची पहिली शिटी होण्यापूर्वी म्हणजे कुकरमध्ये वाफ पूर्ण भरली की लगेच गॅस बंद करायचा आहे. शिटी होऊ दिली तर भाजी जास्त मऊ होईल. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडूया. बघा, आपली गरमागरम आणि चमचमीत गवारीची भाजी तयार आहे. चपाती किंवा भाकरीसोबत खायला एकदम भारी लागते. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग.